नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे पितृपक्षामधील इंदिरा एकादशी. या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ही एकादशी पितृपक्षात आलेली आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते दूर होईल. तुमची कोणतीही इच्छा असो, तुमच्या मुलांच्या बाबतीत असो, नोकरी बाबतीत असो, प्रमोशन बाबतीत असो, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकत नसेल, अखंड वास करत नसेल, यासाठी हा एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर पितृपक्ष संपायला अवघे काही दिवसच राहिलेले आहे. पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांना जेवू घालत असतो. आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय करत असतो. त्यातीलच एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. पितृपक्षामध्ये आपल्याला कावळा, गाई किंवा कुत्र्याला एक चपाती नक्की खाऊ घालायची आहे. ही उद्या एकादशी तिथीवर खाऊ घालायची आहे. यामुळे आपले पितृपूर्वज हे तृप्त होत असतात, त्यांना मोक्ष मिळत असतो अशी मान्यता आहे. पितृपक्षामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचे काही पटीने अधिक फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांच्यापासून मुक्तता, मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर उद्या आपल्याला एकादशी तिथी आहे, आपल्याला व्रत करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही व्रत करा. अशी मान्यता आहे की इंदिरा एकादशीचे व्रत आपण केले तर आपल्या पितरांना मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जमले तर तुम्ही नक्कीच हे व्रत करा. नाही शक्य झाले तर नाही केले तरीही चालेल. आपल्याला उद्या भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या देखील सेवा करायच्या आहेत. हे बघा, उद्या एकादशी आहे तर तुळशीची पाने आपल्याला तोडता येणार नाही. त्यामुळेच आजच आपल्याला तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत. उद्या आपल्याला भात देखील खायचा नाही. पांढरा भात अजिबात सुद्धा खायचा नाही. तर आपल्याला उद्या काय सेवा करायच्या आहेत ते पाहून घेऊया. आपण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, आपली देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एका पाटावर एक पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावर आपल्याला विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याला आपल्याला पिवळी फुले, पिवळे मिठाई अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुळशीपत्र देखील अर्पण करायचे आहेत. तुम्ही विषम संख्येमध्ये अर्पण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला 12:30 ते 12च्या दरम्यान करायचा आहे. तुम्हाला शक्य नाही झाले तर तुम्ही अगदी 1 ते 2 वाजेच्या आत केला तरीही चालेल. तर आता हा उपाय कसा करायचा आहे, तर पिंपळाच्या झाडाबरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं निवासस्थान आहे अशी मान्यता आहे. आणि पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाच्या ज्या कोणी सेवा करतो त्याला त्याचे फळ मिळते, त्याचा पितृदोष दूर होत असतो. त्याचबरोबर उद्या शनिवार देखील आहे. त्यामुळे आपल्याला मारुतीरायांची देखील सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्यावर आपले पितृ प्रसन्न होतील, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, आपले दारिद्र्य दूर होईल. आपल्या कोणत्याही कठीण इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर आता उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते पिंपळाच्या झाडाभोवती वास करत असतात अशी मान्यता आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे एक गुळाचा खडा टाकायचा आहे. त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आपल्याला पिंपळाचं झाड तुमच्याजवळ कुठे असेल तिथे जायचं आहे. त्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. हे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही ओम शैनेश्वराय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. त्यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला सोबत जाताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे. हा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तिथून येताना आपल्याला 11 पिंपळाची पाने आणायची आहेत. ही पाने तोडत असताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपण हे पाने कशासाठी घेऊन चाललो आहेत. आणि त्यानंतर ही पाने तोडून आल्यानंतर घरी आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आपल्याला एक धागा घ्यायचा आहे. त्याला आपल्याला शेंदुराने लाल करायचा आहे. त्यानंतर शेंदुराने या पानांवर आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे.
आपल्याला यासाठी कुंकू वापरायचं नाही, शेंदूर किंवा तुम्ही लाल चंदन वापरू शकता. नंतर ही जी माळ आहे तर ती घेऊन आपल्याला मारुतीरायांच्या मंदिरात जायचं आहे. तिथे ही माळ आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्या घरातील कोणत्याही पुरुष व्यक्तीला ही माळ अर्पण करायला लावायची आहे, कारण स्त्रिया मारुतीचं दर्शन घेत नाही, त्यांना स्पर्श देखील करत नाही. आणि तिथे मंदिरात बसून आपल्याला हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. तर असा आपल्याला उपाय करायचा आहे. यामुळे तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, लक्ष्मीप्राप्तीबाबत असू द्या, सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर अजून एक पिंपळाच्या झाडाबाबत आपल्याला उपाय करायचा आहे. तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मोहरीच्या तेलाचा नसेल तर तुम्ही अन्य कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता. त्यानंतर तिथून एक पिंपळाचं झाड आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे पान स्वच्छ धुवून आपल्याला आपल्या पर्समध्ये त्याची पूजा करून आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे. आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत. हे पान प्रत्येक महिन्याला आपल्याला बदलायचं आहे. या उपायामुळे देखील तुमचे दारिद्र्य दूर होईल. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. त्यामुळे उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशी आहे. तुम्ही नक्की हा उपाय करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसंच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.